पाकिस्तानमध्ये चाललेल्या सीजफायरच्या कराराला फारसे यश मिळालेले नाही आणि दोन्ही पक्ष आता आपापल्या देशामध्ये परत गेलेले आहेत आणि याच्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. काहीतरी भयंकर होणार आहे, युद्ध भडकणार आहे का, या सगळ्याचं विश्लेषण. आणि याच वेळेला आपल्याला बातमी येते आहे की पाकिस्ताननी त्यांची जी विमानं आहेत एअरफोर्सची, ती सौदी अरेबियामध्ये तैनात केलेली आहे. आणि ही विमानं काय तैनात केली आहेत, तर सौदी अरेबियाचं रक्षण करण्याकरता. म्हणजे हा सौदी अरेबियामधून असलेला पाकिस्तानचा इराणला एक इशारा आहे की जर तुम्ही सौदी अरेबियावरती हल्ला केला तर आम्ही इराणपासून सौदी अरेबियाचं रक्षण करण्याकरता येऊ. आता हे जे सगळं नाटक, हा जो शब्द वापरला जे चाललं होतं पाकिस्तानच्या राजधानीमध्ये, याचं कसलं विश्लेषण करता येईल? खरं म्हणजे इथे काही फारसं निघेल असं कोणालाही काही वाटत नव्हतं. हे दोन्ही बाजू नुसतं चाचपडत होत्या. कारण जे डेलिगेशन आलं होतं अमेरिकेमधून, त्यामध्ये त्यांचे परराष्ट्र खात्याचे जे मुख्य आहेत मार्को रुबियो, ते त्यामध्ये नव्हते. आणि इराणचं जे डेलिगेशन होतं 70 जणांचं होतं, परंतु त्याच्यामध्ये इराणचं जे रिव्होल्युशनरी गार्ड आहे, जे ॲक्च्युली इराणचे राज्यकर्ते आहेत, त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह कोणीही फारसा नव्हता. आणि अर्थातच दोन्ही देशांनी आपापल्या मागण्या पुढे मांडल्या. त्या मागण्या मान्य करणं हे दोन्ही बाजूला शक्य नव्हतं. उदाहरणार्थ अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणाले की आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला बेस्ट ऑफर काय देऊ शकतो, परंतु ती त्यांनी घेतली नाही. तर म्हणजे शस्त्रसंधी ही झालेली नाही आहे आणि युद्ध हे पुढे भडकणार आहे, याच्याविषयी काही कोणाच्या मनात शंका नको. आणि याच वेळा आपल्याला बातमी पण मिळते आहे की अमेरिकेची 2 जहाजं आता गल्फ ऑफ होर्मुझच्या जवळ आलेली आहेत किंवा त्यांनी आत प्रवेश केलेला आहे आणि ते स्वतःहून ताकदीच्या जोरावरती होर्मुझ उघडण्याचा प्रयत्न करतील, अशा प्रकारच्या या बातम्या आहेत. तर त्याच्यामुळे काय, तर सध्या शस्त्रसंधी चालू आहे. अजून युद्ध सुरू झालेलं नाही आहे, परंतु युद्ध मात्र पुन्हा सुरू होऊ शकतं, याविषयी काही कोणाच्याही मनामध्ये फारशी शंका नको. आणि सर्वात आपल्याला मुख्य काय दिसतं यामध्ये, इस्राईल हे कधीही वाटाघाटी करण्याकरता पाकिस्तानमध्ये आलेलं नव्हतं. त्यांची तिथे यायची इच्छाही नव्हती, कारण त्यांचा पाकिस्तानवरती फारसा विश्वास नव्हता. आणि आपण बघितलं तर इराणवरती आता जे दबाव टाकलेला होता, तर त्याच्यामुळे असं वाटत होतं की इराण एखाद्या वेळेला हे मान्य करेल, कारण इराणची आता क्षमता 80% संपलेली आहे. परंतु इराणने आपलं फायटिंग स्पिरिट दाखवून दिलं आणि त्यांनी ते कुठलंही पाऊल मागे घ्यायला तयार नव्हते. आपण आता म्हणजे हे जे चर्चा झाली, या चर्चेमध्ये अपयश मिळालं, तर याला आपण सर्वात जास्त जबाबदार पाकिस्तानला समजू शकतो. कारण पाकिस्ताननी या चर्चेमध्ये महत्त्व दिलं होतं ते पाकिस्तानला. म्हणजे त्यांची कामगिरी इराणला आणि अमेरिकेला एकत्र आणून काहीतरी चर्चा करायला भाग पाडणं ही होती, परंतु तसं नव्हतं. त्यांनी त्यांच्या राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडे लावले होते. मीडिया ब्रीफिंग मोठ्या प्रमाणात केलं होतं. असं दाखवलं जात होतं की ते जगाकरता एक अतिशय मोठे शांतता निर्माण करणारं राष्ट्र म्हणून पुढे येतं आहे. तर म्हणजे याला जे म्हणायचं की त्यांचं सगळं लक्ष पाकिस्तानचं महत्त्व वाढवण्याकरता होतं. त्यांचं लक्ष इराण आणि अमेरिकेला एकत्र आणणं याकरता अजिबातच नव्हतं. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती विश्वास ठेवायला ना इराण तयार आहे एका बाजूने, ना इस्रायल तयार आहे. तर म्हणजे मध्यस्थी ही कला असते, हा काही तमाशा नाही आहे. शांतपणे जर मध्यस्थी केली असती तर काहीतरी निघालं असतं, परंतु इथे तमाशा जास्त होता, प्रचार जास्त होता, नाटकीपणा जास्त होता. तर त्यामुळे कुठलेही यश मिळणं हे शक्य नव्हतं आणि त्याकरता सर्वात मोठी जबाबदारी ही पाकिस्तानची आहे.